12th केमिस्ट्री लेक्चर. कोणता चॅप्टर चालू आहे बघा आपला, आयोनिक इक्विलिब्रिया. याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, त्याच्यानंतर ॲसिड बेसेस, त्याच्या थेरी बघितल्या, आर्यनस थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, त्यानंतर लेविस थेरी, देन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, त्याचे साल्ट, कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस, टाइप्स ऑफ साल्ट, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये स्टडी केलं होतं. लास्ट लेक्चरला काय बघितलं तर बफर सॉल्युशन्स. बफर म्हणजे काय असतं, द सॉल्युशन विच रेझिस्ट द चेंज इन पीएच. जर ड्रास्टिक कंडिशनमध्ये पीएचमध्ये जो चेंज होतो त्याला जे रेजिस्ट करण्यासाठी वापरतात सोल्युशन, त्याला म्हणतात बफर सोल्युशन. मग ते दोन टाईपचे असतात. टाइप्स ऑफ बफर सोल्युशन स्टडी केलं. कोणत्या दोन टाईपचे, ॲसिडिक बफर आणि बेसिक बफर. जे ॲसिडिक पीएचला मेंटेन ठेवतं त्याला म्हणतात ॲसिडिक बफर. जे बेसिक पीएचला मेंटेन ठेवतं त्याला बेसिक बफर सोल्युशन. मग ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय असतं, वीक ॲसिड, त्याचं साल्ट आणि स्ट्रॉंग बेस. आणि बेसिक बफरचं सोल्युशन म्हणजे काय असतं तर वीक बेस, त्याचं साल्ट आणि स्ट्रॉंग ॲसिड. हे जे सोल्युशन असतात हे टाईप. त्यानंतर ॲप्लिकेशन्स बघितले, ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. आता जो पुढचा पार्ट आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आता पुढे तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये दिले, तुम्हाला याचे आन्सर सांगता येतील, तुम्ही याचे आन्सर शोधा. काय बघा, व्हॉट इज द सॉल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड. सॉल्युबिलिटी म्हणजे काय असतं. त्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन, मला वाटतं फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितले सॉलिड स्टेट, त्याच्यामध्ये आहे व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन, व्हॉट इज मीन बाय द स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट. आता स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती असेल. काय असतात स्पॅरिंगली सॉल्युबल, तर वरचे दोन तर आन्सर तुम्ही शोधा. स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट म्हणजे जे कम्प्लिटली सॉल्युबल होत नाहीत वॉटरमध्ये त्यांना म्हणतात स्पॅरिंगली. एक थोड्या पार्शली सॉल्युबल जे साल्ट होतात त्यांना म्हणतात स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट. त्यानंतर आता बघा, आता स्पेरिंगली किंवा सॉल्युबिलिटी इक्विलिब्रिया म्हणजे काय, तर हे डू यू नो मध्ये दिले, ते तुम्ही वाचू शकता किंवा मी सांगते तुम्हाला. बघा, डू यू नो मध्ये काय तर द प्रोसेस ऑफ डिसॉल्युशन अँड प्रिसिपिटेशन ऑफ स्पॅरिंगली सॉल्युबल आयोनिक कंपाऊंड्स आर ऑफ इम्पॉर्टंट इन एव्हरीडे लाईफ. आता डिसॉल्युशन किंवा प्रिसिपिटेशन, स्पॅरिंगली सॉल्युबल साल्टचं जे डिसॉल्युशन किंवा प्रिसिपिटेशन असतं आयोनिक कंपाऊंडचं, ते काय असं एकदम व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरीडे लाईफ, इंडस्ट्री अँड मेडिसिन. एव्हरीडे लाईफमध्ये इंडस्ट्री आणि मेडिसिनमध्ये त्याचा यूज होतो. किडनी स्टोन इज डेव्हलप्ड ड्यू टू द प्रिसिपिटेशन ऑफ इनसॉल्युबल कॅल्शियम ऑक्झॅलेट CaC2O4. कशामुळे होतं किडनी स्टोन, तर प्रिसिपिटेशन ऑफ इनसॉल्युबल कॅल्शियम ऑक्झॅलेट. इनसॉल्युबल जो कॅल्शियम ऑक्झॅलेट असतं त्याच्यामुळे होऊ शकतं ते. द प्रोसेस ऑफ टूथ डिके ऑकर्स ड्यू टू द डिसॉल्युशन ऑफ इनॅमल. आता टूथ डिके म्हणजे जे दाताचं झीज म्हणतो आपण, दातांची टूथ डिके कशामुळे होतं तर डिसॉल्युशन ऑफ इनॅमल. जे इनॅमल कॅव्हिटी असते किंवा इनॅमल असतं ते काय होतं, डिसॉल्युशन होतं. कंपोज्ड ऑफ हायड्रॉक्सी पेटाइट किंवा हायड्रॉक्सी ॲपेटाइट CA5PO4 थ्राइस OH इन ॲसिडिक मीडियम. आता जेव्हा सकाळच्या वेळी जर ब्रश करायच्या अगोदर तुम्ही जर पीएच बघितला माउथचा, तर तो काय असतो, ॲसिडिक पीएच असतो. मग त्या ॲसिडिक पीएचमुळे ते इनॅमलचं काय होतं तर ते डिके होतं किंवा डिकम्पोज होतं, त्याचे झीज होते. ते कशामुळे, त्याच्यातलं ते इनॅमल कशामुळं त्याचं कंपोज दिले त्याने, हायड्रो ॲपेटाइट त्याच्यामध्ये असतं, त्याच्यामुळेही होऊ शकतं सॉल्युबिलिटी किंवा त्याच्या त्या डिकम्पोजमुळे किंवा डिसॉल्युशनमुळे होतं. त्यानंतर आहे बघा सॉल्युबिलिटी इक्विलिब्रिया. आता ते काय डू यू नो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त क्वेश्चन वगैरे विचारत नाहीत. तर मेन आपल्याला जे शिकायचं आहे ते सॉल्युबिलिटी इक्विलिब्रिया. ते फक्त तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला माहिती असावं म्हणून ते दिले. किडनी स्टोन कशामुळे होतं आणि ते टूथ डिके. सॉल्युबिलिटी इक्विलिब्रिया. हिअर आफ्टर वी confine our attention to sparingly soluble compound, that is compound those dissolved only slightly in water. sparingly soluble salt म्हणजे काय असतात, partially dissolved किंवा slightly dissolved in water. वॉटरमध्ये एकदम कमी क्वांटिटीमध्ये किंवा पार्शली काय होतात ते डिझॉल्व्ह होतात, और स्लाइटली डिझॉल्व्ड इन वॉटर. हे आपण बघणार आहे सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियामध्ये. फक्त स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट जे स्लाइटली डिझॉल्व्ड इन वॉटर असतात ते. Suppose some powdered sparingly soluble salt such as AgCl is put into water and stirred vigorously. आता एक स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट आहे AgCl, सिल्वर क्लोराईड, वॉटरमध्ये टाकलं आणि ते काय केलं, स्टर केलं एकदम व्हिगरसली. म्हणजे तुम्ही खूप वेळ जरी स्टरिंग केलं, त्याला काय केलं, स्टर करत राहिला, तर काय होतं, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ AgCl डिझॉल्व्स इन वॉटर. कितीही तुम्ही त्याला स्टरिंग केलं तरी त्याच्यातला फक्त एकदम स्मॉल अमाऊंट AgCl काय होतं, डिझॉल्व्स इन वॉटर टू फॉर्म इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. ते एकदम
थोड्या क्वांटिटीमध्ये AgCl डिझॉल्व्ह होऊन काय करतं, त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे राहिलेले बाकीचे AgCls आहेत ते आहे तसंच दिसतात, बाकीचं काय होत नाही, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, कारण डिझॉल्विंग त्या सॉल्व्हंटची तिथं काय होते, कॅपॅसिटी संपते, ते तेवढंच त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ते डिझॉल्व्ह होऊ शकतं. त्यामुळे त्याचं काय करतं, ते सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं. मोस्ट ऑफ द साल्ट रिमेन्स अनडिझॉल्व्ह. भरपूर साल्ट त्याच्यामध्ये काय राहतं तर अनडिझॉल्व्ह, ते काय होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही. एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये काय होतं, ते डिझॉल्व्ह होतं. द सॉलिड AgCl इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यामुळे जे सॉलिड AgCl असतं ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्याचं जे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाले त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. AgCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, हेन्स द क्वांटिटी ऑफ AgCl दॅट डिझॉल्व्ड इन वॉटर डिसोसिएटेड कम्प्लिटली इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट आयन्स. आता AgCl काय तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे ते कशामध्ये डिसोसिएट होतं तर त्याच्या आयन्समध्ये Ag+ आणि Cl- मध्ये ते डिसोसिएटेड होतं. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl अँड द डिझॉल्व्ड आयन्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे, अनडिझॉल्व्ड AgCl असणार आहे सॉलिड अँड डिझॉल्व्ड Ag+ आणि Cl- आयन्स. जेव्हा तुम्ही आता कन्सिडर करा, हे एक बिकर आहे, ह्या बिकरमध्ये आतमध्ये काय असणार आहे, वॉटरमध्ये काय वरून टाकलंय AgCl सोल्युशन. मग AgCl टाकल्यानंतर तुम्ही त्याला कितीही स्टर केलं, स्टर म्हणजे समजतं तुम्हाला, कितीही त्याला असं स्टर केलं तरी त्याच्यामध्ये काय राहतात, तुमचं एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये AgCl त्या वॉटरमध्ये काय होतं, डिझॉल्व्ह होतं, आणि बाकीचं सॉलिड AgCl त्याच्यामध्ये आहे तसंच राहतं, ते तसं दिसतं आपल्याला. त्यामुळे ते सॉलिड AgCl इज इन कॉन्टॅक्ट विथ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ AgCl. जे सॉलिड AgCl आहे कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, सॅच्युरेटेड सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. मग त्यामुळे त्याच्यात इक्विलिब्रियम कुठले कुठले आयन्स असतात, तर एक तुमचं अनडिसोसिएटेड AgCl आणि त्याचे डिसोसिएटेड जे आयन्स थोडं जे डिझॉल्व्ह झाले त्याचे आयन्स Ag+ आणि Cl-. मग त्या दोन्हींमध्ये काय असतं तर डायनॅमिक इक्विलिब्रियम किंवा इक्विलिब्रियम त्या दोन्हींमध्ये असते. इक्विलिब्रियम इज कॉल्ड सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम. त्या इक्विलिब्रियमलाच काय म्हणतात, सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम रिएक्शन दिले बघा. इक्विलिब्रियम रिएक्शन, आता इक्विलिब्रियम रिएक्शनमध्ये काय असणार आहे, सॉलिड पण असेल, त्याचे डिसोसिएटेड आयन्स पण असतील. म्हणजे AgCl सॉलिड पण असतं, Ag+ आणि Cl- आयन्स इन इक्विलिब्रियम कंडिशनला. मग AgCl रिव्हर्सिबल विथ किंवा इक्विलिब्रियम विथ Ag++ Cl-. AgCl काय असणार आहे, सॉलिड असणार आहे, त्याचे आयन्स हे ॲक्वियस सोल्युशनमधले Ag+ आणि Cl- हे एकमेकांना काय असतील, इक्विलिब्रियम. याच्यामध्ये काय होतं, इक्विलिब्रियम एक्झिस्ट होतं, इक्विलिब्रियम विथ AgCl. हे मॉलिक्युल्स काय असतात, इक्विलिब्रियम असतात. डिसोसिएटेड आयन्स इक्विलिब्रियम विथ अनडिसोसिएटेड सॉलिड्स. मग त्याच्यामध्ये आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं रिलेशन लिहू शकतो. द एक्सप्रेशन फॉर इट्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज, काय असतं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग प्रोडक्ट कोणते कोणते आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. हे काय येणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl इज अ कॉन्स्टंट वी मे राईट. आता AgCl जे नेहमी सॉलिड असतं, प्युअर सॉलिड किंवा प्युअर लिक्विड वगैरे जे असतील, तर हे प्युअर अनडिझॉल्व्ड जे सॉलिड आहे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl वी कॅन राईट कॉन्स्टंट. त्याच्यासाठी काय घेतला, कॉन्स्टंट AgCl इज इक्वल टू कॉन्स्टंट K'. कोणता कॉन्स्टंट घेतला, की AgCl इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू K'. सबस्टिट्यूशन इन इक्वेशन वी कॅन राईट, काय येणार, K इज इक्वल टू जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl साठी आपण काय व्हॅल्यू पुटअप केली, K' कॉन्स्टंट. सो K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- डिवाइड अपॉन K'. काय गेलं, जिथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl होतं तिथं आपण काय पुटअप केली व्हॅल्यू, तर K'. हे इथंपर्यंत रिलेशन समजलं तुम्हाला. K इज इक्वल टू Ag कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- डिवायडेड बाय K'. मग K' इकडं आल्यानंतर काय होईल तुमचं, हे इकडं आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. मग K इंटू K' इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-. K इंटू K' इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-. द प्रोडक्ट ऑफ K इंटू K' इज अनादर कॉन्स्टंट इज कॉल्ड सॉलिबिलिटी प्रोडक्ट. आता जो प्रोडक्ट आहे K इंटू K' त्याला काय म्हणतात, तर दुसरा तो पण कॉन्स्टंटच असतो, K इंटू K', कारण K पण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. K' पण आपण काय घेतलंय, कॉन्स्टंटच घेतलंय फॉर सॉलिड. जो सॉलिड AgCl आहे त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl साठी K' घेतलंय, त्यामुळे ते पण काय असतं, कॉन्स्टंटच असतं. मग त्याचं प्रोडक्ट K इंटू K' इज अनादर कॉन्स्टंट इज कॉल्ड सॉलिबिलिटी प्रोडक्ट. मग तो जो प्रोडक्ट असतो K इंटू K' त्याला काय म्हणतात, सॉलिबिलिटी प्रोडक्ट. दॅट इज प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन इट सॅच्युरेटेड सोल्युशन. इट इज डिनोटेड बाय KSP. म्हणजेच काय असतं, हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. तर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये काय असतं, डिझॉल्व्ड जे
आपली डिझॉल्विंग कपॅसिटी संपेपर्यंत आपण त्याच्यामध्ये काय केलं जातं, सॉलिड ॲड केलं जातं. असं असतं ते सॅच्युरेटेड सोल्युशन. मग त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये सॉलिड पण असतो, अनडिझॉल्व्ड थोडा, आणि जे डिझॉल्व्ड आयन्स म्हणून काय म्हटलं त्याला, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स सॉलिबिलिटी प्रोडक्ट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. आयनचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या सॅच्युरेटेड सोल्युशनमधलं जेवढं असतं त्याला म्हणतात सॉलिबिलिटी प्रोडक्ट, के इंटू के डॅश. आणि ते कशाने डिनोट करतात, तर KSP न डिनोट करतात सॉलिबिलिटी प्रोडक्ट. फॉर द जनरल साल्ट सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम, आता कोणतंही साल्ट असेल, आता हे फक्त आपण K प्लस AgCl साठी काढलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू Cl, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस AgCl साल्टसाठी काढलं. दुसरं कोणतंही साल्ट असेल फॉर द जनरल साल्ट सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम काय असणार, B इंटू XY. BA म्हणजे काय असेल, साल्ट, कोणतंही आपण जे साल्ट घेतले ते बेस आणि ॲसिडपासून साल्ट तयार होतं, त्याचं ते साल्ट घेतले. BA रिव्हर्सिबल विथ X इंटू B रेस टू Y प्लस प्लस Y इंटू A रेस टू X मायनस. आता याच्यामध्ये जे BA हे टोटल काय झालं तुमचं साल्ट, आणि XY म्हणजे काय असेल, त्याचे जे एक्सपोनंट्स असतील, म्हणजे आता AgCl मध्ये काय आहे, XY काय आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 1 आहे तुमचं, XY काय आहे 1 1. तेच जर Ag2 असेल, हे 2 असतं, तर काय असतं XY 2 2 आलं असतं. समजलं तुम्हाला. X आणि Y म्हणजे काय असणार आहे, तिथं AgClचे जे ते खालचे जे किती क्वांटिटीमध्ये येते तिथं आहे X आणि Y. त्यानंतरचं X इंटू BY प्लस, आता जे X समजा आता Ag2 असतं तर काय आलं असतं आपलं 2Ag प्लस, असे आयन्स तयार झाले असते. Ag2 असतं तर Ag2 प्लस, आणि Y2 असतं तर 2Cl मायनस, असं तुमचे आयन्स तयार झाले असते. म्हणून ते दिले त्यांनी X इंटू Y प्लस 2 प्लस. आता हिअर सॉलिबिलिटी प्रोडक्ट, आता सॉलिबिलिटी प्रोडक्ट काढायच्यावरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय असणार आहे तुमच्या आयन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन, म्हणजे KSP K इंटू K डॅश. आता इथं पूर्ण डिराईव्ह करायची गरज नाही सॉलिबिलिटी प्रोडक्ट वगैरे, फक्त आपलं Ag प्लस आणि Cl मायनस त्याच्यासारखं काढा. काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ. आता जे आपल्याला हा पुढचे असतात हे X आणि Y हे काय असतात, एक्सपोनंट असतात, ते आपण काय लिहितो, रेस टू लिहितो. म्हणजे इथं 1 2 वगैरे व्हॅल्यू असतात, त्या काय येतात तर रेस टू येतात. मग काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Y प्लस इंटू रेस टू X. आता हे Y आणि हे X मायनस आहे, ते काय चार्जेस आहेत, त्यामुळे ते जे काय चार्जेस असतील ते चार्जेस, आणि हे काय येईल, आता याचा काय संबंध नाही ह्या कॉन्सन्ट्रेशनचा, कारण आपलं KSP म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस, म्हणजे जे आयन्सचे सॅच्युरेटेड सोल्युशनमधले जेवढे आयन्स असतील तेवढं काय असतं सॉलिबिलिटी प्रोडक्ट. मग आता आपलं सॉलिबिलिटी प्रोडक्ट काय येईल, आहे फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ B आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, आणि हे जे X आणि Y आहेत ते काय येतील, रेस टूला येतील. सो KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B Y प्लस रेस टू X A इंटू A मायनस रेस टू Y. म्हणजे आता तुमचं B काय प्लस 2 असेल, 2 मायनस असेल, B काय असेल प्लस 2 किंवा प्लस 1 काय असेल तो चार्ज, एवरचा पण चार्ज, आणि ते XY काय डिटरमाइन करतात, तर 1 असेल तर काही लिहिता येत नाही, 2 असतील वगैरे एक्सपोनंट असतात. दस in the saturated solution of sparingly soluble salt, the product of equilibrium concentration of the constituent ions raised to the power equal to their respective coefficient in a balanced equilibrium expression at a given temperature is called solubility product. आता ही एवढी सगळी काय झाली solubility product ची डेफिनेशन. in the saturated solution आहे इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. कशाचं साल्ट पाहिजे, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट, म्हणजे जे फक्त स्लाइटली डिझॉल्व्ह होईल, अनडिसोसिएटेड आयन्स त्याच्यामध्ये जास्त राहतील असं साल्ट, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, कशाचं प्रोडक्ट, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट आयन्स, product of equilibrium concentration of constituent ions raised to the power equal to their respective coefficient. त्याच्यात ती पॉवर रेज मध्ये आपण लिहितो, रेज टू लिहितो, ती पॉवर काय असते त्याचे रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट. म्हणजे ती बघा आपण ही पॉवरची लिहिली X मायनस आणि Y मायनस, ही जी पॉवर आहे X आणि Y ती काय आहे त्याची रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट, त्याचे जे कोएफिशियंट आहे त्याचे काय येते रेस टू इट्स पॉवर टू द रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट इन द बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन. आता ते एक्सप्रेशन काय होतं, बॅलन्स होतं. बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड सॉलिबिलिटी प्रोडक्ट. गिव्हन टेम्परेचर त्याला म्हणतात सॉलिबिलिटी प्रोडक्ट. कन्सिडर फॉलोविंग एक्झाम्पल्स. आता तुम्हाला खाली एक्झाम्पल दिले त्याच्यासाठी आपण KSP अप्लाय करूया. सॉलिबिलिटी प्रोडक्ट BaSO4 सॉलिड रिव्हर्सिबल विथ Ba2 प्लस प्लस SO4 2 मायनस, सगळे काय आहेत स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट आहेत. मग त्याचं BaSO4 बेरियम सल्फेट जेव्हा वॉटरमध्ये टाकल्यानंतर काय होईल, त्याचं स्लाइटली सॉल्युबल होईल. त्याच्यामध्ये जे त्याचे आयन्स आहेत वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर Ba2 प्लस आणि SO4 2 मायनस आयन्स होतील, आणि अनडिझॉल्व्ड BaSO4 असणार. त्यामुळे त्याच्यामध्ये काय येईल, इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. ते इक्विलिब्रियम झाल्यानंतर KSP कसं काढतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स
मग आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं लिहिणार बघा. आता हे काय BA आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार तो BA रिव्हर्सिबल विथ बीचं ते आपण आता फॉर्म्युला बघितला त्याच्यानुसार लिहायचं. आता हे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA2+ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4- तर हे 1:1च आहे, इथं काय नाही आहे, त्यामुळे रेस टू पॉवर काय येणार नाही. मग काय येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 समजलं कसं ॲप्लिकेबल करायचं. तो आधी फॉर्म्युला आपण बघितला, जनरल फॉर्म्युला बघितला होता, त्या फॉर्म्युलामध्ये फक्त हे अप्लाय करायचं. तर इथं एक्सपोनंट काही नाही आहेत म्हणून त्याच्या रेस टू पॉवरमध्ये काही येत नाही, फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 त्यानंतरचं नेक्स्ट इक्वेशन बघा किंवा नेक्स्ट एक्झाम्पल CaF2 रिव्हर्सिबल विथ Ca2+ प्लस 2F-. आता याच्यामध्ये काय असणार आहे, आता रेस टू पॉवरमध्ये CAला काही नाही आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ फक्त या दोन्हींचंच असणार आहे. KSP म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन, इतकंच असतं KSP. मग काय असणार Ca2+. आता इथं 1 आहे त्यामुळे त्याच्या रेस टू मध्ये काय येणार नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2+ इतकंच येईल. तर इथं काय 2 आहे बघा, मग रेस टू काय येईल 2 येईल, F-2. आता हे काय असतात चार्जेस असतात, आपण बघितलेले Y- आणि X- ते काय ते चार्जेस आहेत त्याचे. समजलं, जे असेल ते वरती रेस टू मध्ये लिहायचं. त्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल Bi2S3. थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे, Bi2S3. काय येणार आहे त्याचे आयन्स बघा 2Bi3+ प्लस 3S-. आता याच्यामध्ये जे चार्जेस आहेत, आता 3+ पहिला तुमचे एक्सपोनंट. आता इथं कन्फ्यूज होऊ नका, हे 3+ हा चार्ज आहे, ह्याच्यावर 2- चार्ज आहे, आणि हे 3 याचा एक्सपोनंट आहे आणि याचा 2 काय आहे एक्सपोनंट आहे. मग काय येणार, हे वरती येणार आहे तुमचे स्क्वेअरच्या बाहेर. जे कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण हा ब्रॅकेट स्क्वेअर काढतो, स्क्वेअर कंस काढतो किंवा ते चौकटी कंस म्हणतो, त्याच्या काय लिहायचं बाहेरच्या साईडला लिहायचं, त्या स्क्वेअरच्या बाहेर. मग काय येणार Bi3+ इंटू रेस टू स्क्वेअर किंवा Bi3+ स्क्वेअर आणि S2- बघा किंवा रेस टू 3 Bi3+ स्क्वेअर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Bi3+ हे 2 आलं वरती आपलं पॉवरला रेस टू आणि Si2- रेस टू 3 किंवा क्यूब. समजलं का हे इक्वेशन. फक्त जे तुमचे पुढे एक्सपोनंट आहे तो रेस टू लिहायचा आणि ते चार्जेस आतमध्ये लिहायचे. जो ब्रॅकेट आपण करतो स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये लिहायचं. त्यानंतर Ca3PO4 ट्वाइस सॉलिड रिव्हर्सिबल विथ 3Ca2+ प्लस 2PO4 आता याच्यामध्ये काय येतं, Ca आयन्स किती आहेत तर Ca2+ आयन्स 3 आहेत आणि हे PO4 आयन्स किती आहेत 2. ह्या पॉवर काय येतील तुमच्या रेस टूला आणि हे काय येतं आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये Ca2+ रेस टू 3 आणि PO4 रेस टू 2. मला वाटतं आता व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. KSP प्रोडक्ट सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कसं ॲप्लिकेबल करायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं तर फक्त प्रोडक्टचं, जे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्या सॅच्युरेटेड सोल्युशनमधलं, त्याला म्हणतात KSP प्रोडक्ट. रिलेशनशिप बिटवीन सॉल्युबिलिटी अँड सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. तर दोन्हीमध्ये रिलेशन बघूया. सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्टमध्ये काय रिलेशन आहे. द सॉल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड इज द अमाऊंट ऑफ किंवा इज द अमाऊंट इन ग्रॅम दॅट डिसॉल्व्स पर युनिट व्हॉल्यूम विच मे बी 100 ml और 1 liter ऑफ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. तर सॉल्युबिलिटी एखाद्या कंपाऊंडची आपण काय म्हणतो, गिव्हन अमाऊंट म्हणजे जे ग्रॅममधलं वेट आहे डिझॉल्व्स इन पर युनिट व्हॉल्यूम, ज्या व्हॉल्यूमला ते डिझॉल्व्ह होतं त्याच्या सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करतं, त्याला म्हणतो आपण सॉल्युबिलिटी. मोलर सॉल्युबिलिटीची डेफिनेशन बघा. द नंबर ऑफ मोल्स. मोलर सॉल्युबिलिटी मला वाटतं हे डेफिनेशन अगोदर 11th झालेले आहेत. मोलर सॉल्युबिलिटी the number of moles of compound that dissolves to give 1 liter saturated solution is called its molar solubility. जेव्हा किती नंबर ऑफ मोल्स 1 लिटरमध्ये किंवा 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी लागतात त्याला काय म्हणतात मोलर सॉल्युबिलिटी किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड दॅट डिझॉल्व्स टू गिव्ह 1 liter सॅच्युरेटेड सोल्युशन. जेवढे मोल डिझॉल्व्ह होऊन 1 liter सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं त्याला म्हणतात मोलर सॉल्युबिलिटी. मोलर सॉल्युबिलिटी मोल पर लिटर इज इक्वल टू सॉल्युबिलिटी इन ग्रॅम अपॉन मोलर मास. तर हे तुम्हाला मोलर सॉल्युबिलिटी मोल पर लिटरचा फॉर्म्युला आहे सॉल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर डिवायडेड बाय मोलर मास इन ग्रॅम पर मोल. कन्सिडर वन्स अगेन द सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम फॉर BXY. आता हे एक साल्ट आहे BX इंटू वाय, हे साल्टसाठी आपलं जनरल इक्वेशन जे अगोदर लिहिलं होतं तेच X इंटू B y plus y into a x minus. The solubility product is given by the equation. त्याचा solubility product असणार आहे KSP into concentration of B y plus raised to x concentration of a x minus raised to y.
हे याचं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट. आताच आपण बघितलं सॉलिबिलिटी प्रोडक्ट वगैरे कसं लिहायचं ते, त्याच्यावरनं ते आपण लिहिलं. KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B Y प्लस रेस टू X कॉन्सन्ट्रेशन ऑफ A X मायनस रेस टू Y. If S is the molar solubility of the compound, the equilibrium concentrations of the ions saturated solution will be. आता जेव्हा S काय सांगितले, मोलर सॉलिबिलिटी ऑफ द कंपाऊंड. यस काय आहे, मोलर सॉलिबिलिटी, कंपाऊंडची मोलर सॉलिबिलिटी आहे. द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन सॅच्युरेटेड सॉल्युशन विल बी. आता इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जे असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू Y प्लस काय असणार X यस मोल पर लिटर. आता हे एक्स काय त्याचा एक्सपोनंट आहे, जो इथं वरती आहे तो हा एक्सपोनंट, आणि एक्स एस काय असेल ही मोलर सॉलिबिलिटी. जो एक्सपोनंट असेल त्यानं काय होईल ते मल्टिप्लाय होईल, किंवा एक्सनं फक्त त्याला काय केलं एक्स इंटू एस मोल पर लिटर. मोलर काय असणार त्याची मोलर सॉलिबिलिटी एक्स वगैरे, किंवा ए साठी काय असेल ए एक्स रेस टू वाय इज इक्वल टू एक्स इंटू एस मोल पर लिटर. यस काय मोलर सॉलिबिलिटी हा जो फॉर्म्युला आहे आपला, त्या फॉर्म्युलानुसार ते काय काढली मोलर सॉलिबिलिटी यस सॉलिबिलिटी इन ग्रॅम पर लिटर अपॉन मोलर मास इन ग्रॅम. आता मोलर मास काय घेतली त्यांनी एक्स इंटू एस मोल पर लिटर फ्रॉम इक्वेशन KSP इज इक्वल टू. आता फ्रॉम इक्वेशन आता ह्याच्या व्हॅल्यू आहेत आपल्या ह्या फॉर्म्युला आपण लिहिलेला एक्स यस मोल पर लिटर इंटू एक्स यस मोल पर लिटर, किंवा इथं काय करा वाय लिहा वाय एस इंटू मोल पर लिटर. आता ह्या व्हॅल्यू कुठं पुटअप करायचे, इथं एक्स लिहिले ना तिथं वाय करा, कारण ते काय आहेत वरचे एक्सपोनंटच आहेत. एक्स लिहिलं काय आणि वाय लिहिलं काय, ते एक्सपोनंट 1 2 3 वगैरे ते येतील एक्सपोनंट. मग आले तिथं वाय, मग KSP इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू वाय वाय रेस टू एस इंटू वाय. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये त्या किमती घातल्या आपण. मग काय येणार बघा, इथं करेक्शन करा, बुकमध्ये दिलं नाही आहे ते, इथं काय येईल वाय यस. मग KSP इज इक्वल टू एक्स इंटू एस रेस टू एक्स वाय इंटू एस रेस टू वाय. मग काय होईल एक्स वाय आणि यस यस कॉमन काढा, एस काय येणार एक्स प्लस वाय आणि हे एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय आणि एस एक्स प्लस वाय. इतकं तुमचं काय इक्वेशन येईल. आता याचे एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल AGBR साल्टसाठी दिले त्यांनी. फॉर एक्झाम्पल AGBR रिव्हर्सिबल विथ गिव्स काय मिळणार AG प्लस प्लस BR मायनस. आता हे जे आपलं रिलेशन झालं एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय, आता हे काय फक्त त्याचे एक्सपोनंट्सच आहेत आणि एक्स इंटू एक्स प्लस वाय. आता तुम्हाला एक्स आणि वाय फक्त शोधायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल करायचं. आता AGBR रिव्हर्सिबल विथ AG प्लस प्लस BR मायनस. आता ह्याच्यामध्ये AG काय आहे एजीच्या एक्सपोनंट, तर इथं काय नाही आहे, इथं पण काय नाही आहे, इथं पण काय नाही एक्सपोनंट, म्हणजे किती असणार आहे तर 1. म्हणजे एक्स तुमचा काय असणार आहे 1 आणि वाय पण काय असणार आहे तर 1 असणार आहे. मग ते फक्त तिथं ॲप्लिकेबल करा. बघा KSP इज इक्वल टू काय होतं आपला फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये फक्त ॲप्लिकेबल करायचं. काय फॉर्म्युला सांगितलं त्यांनी तर एक्स इंटू एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय आणि एस रेस टू एक्स प्लस वाय. आता हे काय येईल 1 रेस टू 1 येईल 1 रेस टू 1 येईल, कारण दोन्ही पण एक्स आणि वाय काय आहेत आपले 1च आहेत. 1 रेस टू 1 1 रेस टू 1 इंटू एस 1 प्लस 1. मग काय येईल त्या फॉर्म्युलामध्ये घातल्यानंतर एस 1 प्लस 1 काय येईल एस स्क्वेअर. आलं का बघा, एस इंटू एस काय येईल एस स्क्वेअर. त्याच्यानंतर फॉर PbI2. आता PbI2 साठी बघा PbI2 इज इक्वल टू PB2 प्लस ॲक्वियस प्लस 2I मायनस. आता ह्याच्यामध्ये एक्स काय आहे, हे जी पहिली व्हॅल्यू होती एक्स काय नाही आहे म्हणजे एक आहे एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू काय येईल 2 येईल. ही व्हॅल्यू आहे देअर फोर KSP इज इक्वल टू KSPचा आपला फॉर्म्युला अप्लाय करा. एक्स रेस टू 1 एक्स रेस टू एक्स आहे वाय रेस टू वाय आहे आणि एस रेस टू एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला. ह्याच्या फॉर्म्युलामध्ये किमती घाला. आता घातले त्यांनी बघा 1 रेस टू 1 2 रेस टू स्क्वेअर किंवा 2 स्क्वेअर आणि यस 1 प्लस 2. आता काय येणार 1 रेस टू 1 1च येईल. ही 2 रेस टू काय येईल व्हॅल्यू 4 येईल. 4 इंटू S3 आली का व्हॅल्यू 4 इंटू S3. असं याच्यावरनं काय केलं जातं ह्या फॉर्म्युलावरनं पुटअप केलं जातं. हे काय तर रिलेशन बिटवीन सॉलिबिलिटी प्रोडक्ट अँड सॉलिबिलिटी किंवा सॉलिबिलिटी जे प्रोडक्ट आपलं KSP आहे ते दोन्हीतलं काय हे रिलेशन आहे. त्यानंतरचं AlOH थ्राईजचं बघा AlOH थ्राईज यस रिव्हर्सिबल विथ Al3 प्लस ॲक्वियस प्लस 3OH मायनस. मग एक्स इज इक्वल टू काय असणार आहे इथं हा आपला एक्सपोनंट 1 वाय इज इक्वल टू काय असेल 3. इथं आहे बघा 3. मग रिलेशन अप्लाय करा काय एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय आणि एस रेस टू एक्स प्लस वाय हे रिलेशन. मग 1 रेस टू 1 येणार 3 रेस टू क्यूब आहे किंवा 3 क्यूब यस 1 प्लस 3. मग काय येईल याचं 3चा क्यूब
27 1:1 असणार 27 इंटू S4 हे याचं KSP प्रोडक्ट निघतं ALOH थ्रायचं. एकदा रिॲक्शन लिहिली की त्याच्यावरून XY आयडेंटिफाय करायचे आणि ते तो फॉर्म्युला त्याच्यामध्ये पुटअप करून आन्सर लिहायचं. तुम्हाला खाली यूज युअर ब्रेन पॉवर म्हटले. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन मोलर सॉलिबिलिटी अँड सॉलिबिलिटी प्रोडक्ट ऑफ साल्ट्स. तर मोलर सॉलिबिलिटी अँड सॉलिबिलिटी प्रोडक्ट जे आता आपण वरचे साल्ट काढलेत ते तुम्ही खालच्या ह्याचं रिलेशन वापरून हे लिहू शकता. त्या साल्टनुसार आधी तुम्ही इक्विलिब्रियम रिॲक्शन लिहायला गेला आणि त्यानंतर हे लिहिता येईल तुम्हाला Ag2CrO4 त्यानंतर CA3PO4 आणि CrOH थ्राईससाठी. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे बघा कंडिशन ऑफ प्रिसिपिटेशन. तर प्रिसिपिटेशन कधी होतं. प्रिसिपिटेशन म्हणजे जेव्हा एखादा प्रोडक्ट फॉर्म होतो एखाद्या लिक्विडमध्ये प्रोडक्ट किंवा प्रिसिपिटेशन कधी होतं. आयोनिक प्रोडक्ट IP ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड ॲज द सम वे ॲज सॉलिबिलिटी प्रोडक्ट. आता आयोनिक प्रोडक्ट कसं डिफाईन केलं जातं. एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं आयोनिक प्रोडक्ट म्हणजे काय तर आयन्स तयार होतात त्याला म्हणतात आयोनिक प्रोडक्ट. मग ते कसं डिफाईन करतात तर जसं सॉलिबिलिटी प्रोडक्ट आपण डिफाईन केलं K/K' तसंच हे काय केलं जातं आयोनिक प्रोडक्ट पण डिफाईन केलं जातं. द ओनली डिफरन्स इज दॅट आयोनिक प्रोडक्ट एक्सप्रेशन कंटेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स अंडर एनी कंडिशन वेअर ॲज द एक्सप्रेशन ऑफ KP कंटेन्स ओनली इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. आता KSP आपण बघितलं काय असतं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनला असतं किंवा सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये असतं. कारण KSPमध्ये त्याचे अनडिझॉल्व्ड आयन्स पण असतात अनडिसोसिएटेड सॉलिड पण असतो आणि त्याचे डिसोसिएटेड आयन्स पण असतात. पण IP मध्ये तसं नसतं. फक्त काय असतात आयन्स असतात इन एनी कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही कंडिशनला त्याचे ते आयन्स असतात. पण KSP काय असतं फक्त इक्विलिब्रियम कंडिशनला असतं. इफ IP is equal to KSP the solution is a saturated and equilibrium solubility equilibrium exists. आता जेव्हा IP म्हणजे आयोनिक प्रोडक्ट KSP इतका असतं. आयोनिक प्रोडक्ट जर सॉलिबिलिटी प्रोडक्ट इतका असेल किंवा KSP इतका असेल तर ते सोल्युशन काय असतं सॅच्युरेटेड असतं आणि सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट आणि त्याच्यामध्ये काय असते सॉलिबिलिटी असते दोन्ही इक्वल असतील तर. आता ह्या कंडिशन लक्षात ठेवा जर दोन्ही इक्वल असतील तर सॅच्युरेटेड सोल्युशन आणि सॉलिबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. त्यानंतर IP इज ग्रेटर दॅन KSP. आता हे जर ग्रेटर असेल तर सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड. जर IP म्हणजे आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन KSP सॉलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा ग्रेटर असेल तर ते सॅच्युरेटेड सोल्युशन काय असतं सुपर सॅच्युरेटेड आणि हेन्स प्रिसिपिटेशन ऑफ द कंपाऊंड विल ऑकर. इथं काय होऊ शकतं प्रिसिपिटेशन होऊ शकतं. आणि त्याच्यानंतरचं लास्ट टाईप आहे IP आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन KSP द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. तेव्हा सोल्युशन काय असणार आहे अनसॅच्युरेटेड असणार आहे आणि प्रिसिपिटेशन विल नॉट ऑकर. तिथं काय होत नाही तर प्रिसिपिटेशन होत नाही. जेव्हा इक्वल असतात तेव्हा सोल्युशन सॅच्युरेटेड असतं इक्वल असतील तेव्हा इक्विलिब्रियममध्ये असतं. सॅच्युरेटेड असल्यामुळे इक्विलिब्रियममध्ये असतं. ग्रेटर असेल IP तर तिथे प्रिसिपिटेशनची कंडिशन असते सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन होतं त्यामुळे तिथं काय होऊ शकतं प्रिसिपिटेशन होऊ शकतं. आणि जे IP लेस दॅन KSP असेल जर कमी असेल तर तिथं प्रिसिपिटेशन होत नाही. सोल्युशन काय असतं अनसॅच्युरेटेड असतं. कॉमन आयन इफेक्ट. आता याच्यामध्ये काय स्टडी करायचं बघा कॉमन आयन इफेक्ट. एखादे इलेक्ट्रोलाइट असे असतात की दोन काय दाखवतात त्याच्यामध्ये कॉमन आयन्स असतात. कन्सिडर अ सॉल्युशन ऑफ वीक ॲसिड CH3COOH अँड सॉल्युबल आयोनिक साल्ट CH3COO याने काय काय कन्सिडर करायला सांगितलं वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड अँड साल्ट त्याचं सोडियम ॲसिटेट CH3COO याने CH3COOH इज वीक ॲसिड डिसोसिएटेड ओनली स्लाइटली इन सोल्युशन. आता CH3COOH काय वीक ॲसिड आहे त्यामुळे काय होतं स्लाइटली डिसोसिएटेड होतं सोल्युशनमध्ये. काय येईल त्याचे आयन्स काय डिसोसिएट झाल्यानंतर होतील CH3COO मायनस आणि H+. इथंच होईल CH3COO मायनस आणि H+. CH3COO याने बिईंग अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड ऑलमोस्ट कम्प्लिटली इन सोल्युशन. आता ॲसिड वीक असतं त्यामुळे ते स्लाइटली डिसोसिएट होतं. त्याच्यातून कोणते आयन्स बाहेर पडतात CH3COO मायनस आणि H+. आणि जो आता इलेक्ट्रोलाइट यूज केला किंवा जो साल्ट आहे जे सोडियम ॲसिटेट CH3COO याने हे काय असतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो त्यामुळे ते डिसोसिएटेड ऑलमोस्ट कम्प्लिटली इन सोल्युशन. स्ट्रॉंग असल्यामुळे कम्प्लिटली काय होतं डिसोसिएट होतं सोल्युशनमध्ये. मग काय होईल बघा CH3COO याने गिव्ज CH3COO मायनस आणि Na+. आता बोथ द ॲसिड अँड साल्ट प्रोड्युसेस CH3COO मायनस. आता ह्याने पण काय कोणते आयन प्रोड्यूस केले CH3COO मायनस. यानं पण कोणते आयन प्रोड्यूस केले तर CH3COO मायनस आयन्स इन सोल्युशन. CH3COO याने डिसोसिएटेड कम्प्लिटली. आता CH3COO याने जे आहे ते कम्प्लिटली डिसोसिएटेड होतं. देअरफोर इट प्रोव्हाइड्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन्स. त्यामुळे हे काय करतं जास्त कॉन्सन्ट्रेशन कम्प्लिटली डिसोसिएट होतं त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणारे जे CH3COO आयन्स आहेत ते काय असतात जास्त
बाहेर पडतात. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन्स अकॉर्डिंग टू ली चटलर प्रिन्सिपल द ॲडिशन ऑफ CH3COO मायनस फ्रॉम CH3COO टू द सॉल्युशन ऑफ CH3COH शिफ्ट इक्विलिब्रियम ऑफ डिसोसिएशन ऑफ CH3COOH टू लेफ्ट. आता याची जर रिॲक्शन झाली CH3COOH वगैरे ते ली चटलर प्रिन्सिपल जास्त कॉन्सन्ट्रेशन कशाचं असतं तर जे तुमचे CH3COO मायनस आयन्स आहेत ते काय जास्त CH3COO मायनस आयन्स प्रोड्यूस करणार आहेत. त्यामुळे जे CH3COO मायनस आयनची जी ॲडिशन आहे सॉल्युशन इक्विलिब्रियम शिफ्ट कुठं करतं तर लेफ्ट साईडला शिफ्ट करतं. दस रिव्हर्स रिॲक्शन इज फेवर्ड इन विच CH3COH कंबाईन्स विथ H+ आयन टू फ्रॉम अनडिसोसिएटेड अनआयोनाइज्ड किंवा अनडिसोसिएटेड CH3COOH molecule. Hence, dissociation of CH3COOH is suppressed due to the presence of CH3COO containing as a common ion CH3COO-. आता ह्याच्यामध्ये जर काय होतं पहिला आपण बघितलं एक CH3COOH त्याच्यापासून आपल्या काय तयार होतील CH3COO- प्लस H+ हे आयन्स बाहेर पडतील. दुसरा एक इलेक्ट्रोलाइट कुठला आहे CH3COO ह्याच्यापासून पण कोणते आयन बाहेर पडतात तर CH3COO- आणि Na+. आता ह्याच्यातले जे आयन्स आहेत CH3COO- आणि Na+ हे जास्त काय होतं तो स्ट्रॉंग असल्यामुळं तो जास्त आयन्स देतो. म्हणजे जास्त आयन्स कुठून बाहेर पडणार आहेत तुमचे CH3COO पासून जास्त आयन्स बाहेर पडतात. त्यामुळं काय होतं जी इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे ती काय होते लेफ्ट साईडला शिफ्ट होते. म्हणजेच जे H+ आयन्स आहेत ते परत कुठं कंबाईन होतात तर CH3COO- हा जो आयन्स आहे ते CH3COO- ह्याच्यासोबत काय कुठले आयन्स कंबाईन होतात हे बघा CH3COO- याच्यासोबत लेफ्ट साईडला शिफ्ट झाल्यामुळे अकॉर्डिंग टू ली चटलर प्रिन्सिपल हे काय होतं लेफ्ट साईडला शिफ्ट होतं आणि त्याच्यामध्ये कुठले आयन्स कंबाईन होतात तर H+ आयन्स. कुठले आयन्स कंबाईन होतात जास्त क्वांटिटीमध्ये झाल्यामुळे जे H+ आयन आहे ते कंबाईन होतं आणि काय तयार करतं CH3COOH परत काय होतं ते तयार करतं. हे बघा इथं ही जी रिॲक्शन आहे ही तुमची CH3COO- प्लस H+ ही काय होतं ही लेफ्ट साईडला इकडं इक्विलिब्रियम काय होतं इकडे शिफ्ट होतं ह्या साईडकडे इक्विलिब्रियम शिफ्ट होतं आणि हे दोन्ही आयन्स कंबाईन होऊन परत काय प्रोड्यूस करतात CH3COOH. त्यामुळं हा वीक असल्यामुळं ह्याचं जे सपरेशन ह्याला काय केलं जातं सप्रेस केलं जातं बाय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट CH3COO- कारण याच्यामध्ये काय असतं तर कॉमन आयन दोन्हीकडे काय करतात सेम आयन्स इफेक्ट होतात म्हणून याला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. किंवा अजून एक कॉमन आयन्स असतात तुम्हाला सांगते ह्याच्यात फक्त तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचे बाकीचं जास्त काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे. NH4Cl आणि NH4OH. आता ह्याच्यामध्ये कुठले कॉमन आयन बाहेर पडतात तर NH4+ ह्याच्यामध्ये पण NH4+ Cl- आणि OH. आता हे जे कॉमन्स आयन NH4Cl आणि NH4OH याच्यामध्ये आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कुठला असतो तर NH4Cl. कोणता असतो स्ट्रॉंग NH4Cl. आता ह्याच्यामुळे जे आयन्स प्रोड्यूस होतात ते कोण सप्रेस करतं तर NH4Cl जो स्ट्रॉंग असतो तो ज्याचे कॉमन आयन्स येतात असं असतं. म्हणून जे कॉमन आयन्स असतील ते काय करतं जे स्ट्रॉंग असेल त्याला ते काय करत असतं तर सप्रेस करत असतं त्याला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. तर फक्त त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा बाकीचं जर याच्यामध्ये थेरी काय नाही लक्षात ठेवली तरी चालेल कारण डेफिनेशन तुम्हाला फक्त विचारू शकतील याच्यावर कॉमन आयन इफेक्टवर. द कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट. आता ही डेफिनेशन किंवा त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. द कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट जो असेल इज सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. कारण आपण काय बघितलं एक वीक इलेक्ट्रोलाइट कुठला CH3COH होता. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट CH3COO तो काय करतो त्याचे आयन्स काय करतो त्याला सप्रेस करतो त्याला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. किंवा मी NH4Cl आणि NH4OH पण तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं ज्याच्यामध्ये जो स्ट्रॉंग असतो तो दुसरा जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्या आयन्सना काय करतो सप्रेस करतो. म्हणजेच द कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जे वीक इलेक्ट्रोलाइटचे आयोनायझेशन असतं ते काय केलं जातं सप्रेस केलं जातं. सप्रेस म्हणजे काय केलं जातं ते पूर्ण कमी केलं जातं त्याचं आयोनायझेशन होत नाही. सप्रेस्ड बाय इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. जे वीक इलेक्ट्रोलाइटचे आयन कॉमन्स असतात त्यामुळे ते तसं होतं. रिमेंबर common ion effect is a special case of Lee Chatterjee principle in which stress applied to an equilibrium system is an increase the concentration of one of the product ions. तर जेव्हा स्ट्रेस त्याच्यामध्ये अप्लाय होतं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किंवा इक्विलिब्रियमचं जे असतं ते एका साईडला काय होतं प्रोडक्ट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. दिस इफेक्ट ऑफ द स्ट्रेस इज रिड्यूस्ड बाय शिफ्टिंग द इक्विलिब्रियम टू रिॲक्टंट साईड. मग तो स्ट्रेस कसा कमी करतात तर जो तो तुमचा प्रोडक्ट आहे तो कुठला रिॲक्टंट साईडला म्हणजे आपण रिॲक्शन बघितली होती बघा ॲसिटिक ॲसिडपासून आपले आयन्स काय मिळत होते आपल्याला CH3COO- आणि प्लस H+. कशापासून CH3
ती रिॲक्शन होती CH3COOH पासून. मग याच्यामध्ये काय होतं, स्ट्रेस अप्लाय होतो. हे आयन्स काय होतात, जास्त प्रोड्यूस होतात. ह्याच्यापासून पण प्रोड्यूस होणार आहे आणि CH3COO याने पासून पण हा आयन आपल्याला प्रोड्यूस होतो CH3COO मायनस. मग आता हे आयन्स काय होतात, जास्त क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस झाल्यामुळे ही जी तुमची इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे ती कुठं शिफ्ट होते, तर टुवर्ड्स रिॲक्टंट साईड. रिॲक्टंट साईडला जाताना हे दोन्ही आयन्स कंबाईन होऊन परत तुमचा CH3COOH काय होतो तिथं तयार होतो. तेच काय ली चॅटलर प्रिन्सिपल. एखादा स्ट्रेस जर अप्लाय झाला रिॲक्शनमध्ये तर ती रिॲक्शन स्वतः ॲडजस्ट करते कुठल्या साईडला शिफ्ट होऊन. जर रिॲक्टंट साईडला जर चेंज झाला, आपण टेम्परेचरच्या बाबतीत पण बघितलंय ली चॅटलर प्रिन्सिपल एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये. जर रिॲक्टंट साईडला कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ते कुठं जातं, प्रोडक्ट साईडला जातं. आणि प्रोडक्ट साईडला जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ते कुठं शिफ्ट करतं, इक्विलिब्रियम रिॲक्टंट साईडला शिफ्ट करतं. त्याला म्हणतात ली चॅटलर प्रिन्सिपल. आता त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे बघा, कॉमन आयन इफेक्ट अँड सॉलिबिलिटी. हा तुमच्या ह्या चॅप्टरमधनं हा रिड्यूस केलेला पार्ट आहे. त्यामुळं आपला चॅप्टर हा इथेच संपलाय. जर याच्यातले काय डाऊट्स असतील तर विचारा. आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करू. थँक्यू.